विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. संसदेच्या अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस. नीट विद्यार्थी आंदोलनावरती चर्चेसाठी सरकार तयार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुपारी बोलणार, तर राहुल गांधींकडून शहांच्या राजीनाम्याची मागणी. अमित शहा हे संसदेतून का पळताय? शहांनी संसदेमध्ये येऊन लाठीचार्जसाठी माफी मागावी. अभिजित दिपके आक्रमक, तर जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार. दिपकेंचे हे सूचक विधान. राहुल गांधी 100 वेळा निवडणुका हरले, त्यांची इटालियन आईस त्यांना पाठीशी घालतीये. कंगना रनौत यांचा गांधी कुटुंबावर निशाणा. स्वतःला कॉक्रोच म्हणणाऱ्यांची मानसिक अवस्था गटारासारखी. कंगना यांची सीजेपीवरही टीका. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांचा एकाच गाडीतून प्रवास. जलसंधारणच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास. राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण. दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक. अधिवेशन सुरू असल्याने पवारांची 8 खासदारांसोबत चर्चा. मतदारसंघातील कामांबाबत पवारांकडून विचारणा. बैठकीनंतर अमोल कोल्हे यांचीही माहिती. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात. आज कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार. आमदार अपात्रतेवरती कोर्टात युक्तिवाद मांडणार. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड. बेकायदेशीर कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद. विधिमंडळात फूट पडली. आयोगानं मान्यता दिली. नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले. अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते. ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे. सिब्बल यांचा घणाघात. निवडणूक आयोगावरती पूर्णपणे राजकीय दबाव, तर अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली. संजय राऊतांचा निशाणा. ठाकरेंच्या वकिलांकडून आयोगाला व्हिलन ठरवण्याचं काम सुरू. नरेश मस्के यांची टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिट बैठक. राजकीय घडामोडींसह निधी वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची देखील माहिती. राजकीय आणि सामाजिक आंदोलनामध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय. तर 31 मार्च 2027 पर्यंत ज्या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल होतील असे खटले मागे घेतले जाणार. राष्ट्रवादीचे नेते जिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. जिशान सिद्दीकीला फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. सातबारा किंवा इतर अधिकारात नावं नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवरती आणण्याचा महसूल विभागाचा निर्णय. राज्यातील 2,31,000 शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार. जिल्हाधिकाऱ्यांना 15 दिवसांमध्ये अहवाल देण्याचे आदेश. गडचिरोलीमधील आरोग्य व्यवस्थेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह. भामरागड तालुक्यामध्ये गर्भवती महिलेचा प्रसूती दरम्यान झाला मृत्यू. ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल करत असताना गर्भवतीचा झाला मृत्यू. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.